ओळख चांगलं आता आम्हाला पण आवड झाली देवाची जरा मस्त वाटतं छान वाटतं. आता कधी जाणार पंढरपूरला? वारीला डायरेक्ट वारीलाच जातं का? वारीला 15 दिवस जायचे. तुमच्या गावातली हे असते का नाही? दिंडी असते ना. आमच्या गावची दिंडी किती लोक असतात? 300 लोक असतात ना आमच्या गावातली. ही लोक एवढे ही वाडी आणि आमचा खगाव. गाव का? भारी वाटतं. ते 100 आहे. किती हे लोक असतात. मजा येते का? 15 दिवस कसे जातात काही कळत नाही. त्यात सगळ्या गोष्टी कळतात का? चला म्हणजे काय पाहिजे काय नाही. नाही 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 काही वाटत नाही. मनात नाही ध्यानात नाही काही नाही. आपलं वारी फक्त पांडुरंगाचं नाम घेत चालायचंय. फक्त नाव घेतलं चालायचं आपलं. काही नाही. कोणाची कोणतानी नाही. कोणाची भांडणं नाही. त्यांना नाही. पाय लागला तुला तरी तुझ्या खाली पायाला हात लावून माऊली चुकी झाली. मी आम्ही इथनं फक्त पुण्यात जाऊ दे मोठं बारीक शहर असला तरी तू खाली वाकलाच पाहिजे समजे. हा किंवा का रे मला मी मोठा माणूस आहे का मला पाय लावला नाही का धक्का लावला असं नाही. माऊलीच म्हणा आज दुरून माऊलीच म्हणा अशी ती वारी. किती वाऱ्या केल्या आता झालं की 10-15 वर्ष झाली. 10-15 वर्ष झाली. 10 वर्ष 10-12 वारे झाले तुमच्या लागोपाठ. हा डायरेक्ट आळंदी तू आल्याच्यानंतर आळंदी जाताना कुठलं जातं? सासवड म्हणलं का इथनं? आळंदी नाही आता वारी कुठलं चालू करतो? वारी इथनं चालू होती सासवडपासून. सासवडपासून इथून आपली दिंडी काढायची ह्या गावातून हिंदू नसतात सासवडपर्यंत जायचं आणि तिथून आपली वारी चालू जायचं. ते आता काय करतात तिकडं? करतात वाटतं. आवाज टाकल्यावर येतात का सुंदरे बिंदरे? आता सांगायच नको त्या मागायला लगेच घेतात घरला निघा. मी आता 3 बारे फिरवले. हा का? होतं ना पुतणी आहे आमचं. नाही भारी माणूस आहे. साधा सिंपल आपलं त्यांचं चाललेलं असते काहीतरी. दुसऱ्या पुतणीने टाकले तिकडे वरती. हा का? एक मोठं हॉटेल आहे ते. हा वरती गावाच्या वरती. माहिती आहे ते वरती त्या साईडला ते. हा तिथं पवायला वगैरे त्यांनी हा टँक वगैरे आम्ही गेलो होतो त्यांच्याकडं. पहिले त्यांच्याकडे गेलो ते भाऊ आहेत ते माहिती आहे दोघं. हा ते सारखा. हा सोय चांगली. त्यांच्याकडे सोय चांगली आहे. ते मस्त जातात अजून. त्यांचं घरचं असतं एकदम. ते घर तिथं राहतात ना ते माहिती आहे. ते चांगले ओळखायचे. त्यानंतर आम्ही इकडे यायला लागलो. ते लांब पडायला लागलं ना गावातनं वरती येते वरच्या साईडला. हा आता झालंय का चांगला? कारण आम्ही गेलेलो आहे झालं आम्ही 5-6 वर्ष झाले तेव्हा जायचो तिकडं. आता रस्ता भारी केला का? कोण आहे रस्ता आमदार? हा रस्ता खाजगी पंचायतीचे हिशोब. हा हा रिंग रोडचं चाललंय काम. ते बोगदा गेला पार हा बोगदा असं जाणार नाही इकडनं. गेला ना बोगदा. गेला ना धरलाय बोगदा. हा गावापर्यंत गेला. गावात खालनं खालून हा बरोबर. इथूनच खाली घातलंय. हा खालनं आपण आलो ना आता ज्या रोड वरनं नाही का तो खालनं बोगदा आहे त्याच्या. खालनं बोग तुम्ही तिकून आला. आम्ही इकडनं आलो हा गावातनं. हे चांगलं आहे रस्ता. हे आता मध्ये काम चाललेलं मध्ये आलेलो तेव्हा बंद होतं म्हणलं म्हणून तिकडनं आलो आम्ही. हा आत्ता चालू झालंय. मध्ये चिखल असायचं त्याच्या आधी आम्ही यायचो ना तेव्हा चिखल असायचं नाही का साधा रोड होता. अहो गाड्या अडकलेल्या आम्ही उचलून नेलत्या गाड्या उचलून हा गुतून आम्ही लय वेळ यायचं इकडनं. आम्ही उचलून नेलं गाड्या इथनं.
आम्हाला गमत आता मी सारखं राहणार आहे हा आम्ही उचलून न्यायचो गाड्या इथनं. रोज बघायची तुम्ही. वरून आम्ही आता झाले 7-8 वर्ष आम्ही येतोय ना इकडं. याची गाडी आली की गुतली. तुम्ही वरनं कळायचंच तुम्हाला गाडी एक अडकली. एक दिवस त्यांनी काय केलं त्या पोरांनी आणली तिथून ह्या हॉटेलहून आपली कार हा इकडे आणली. आता ते कुणाला शिकायचं असेल का काय कुणा ठाऊक. आणि हे ओलं होते हा ओलं होतं चिखल. आणि इथं त्यांनी खाली गा लावली माघारी फिरायची म्हणून म्हणलं सपोर्ट जागा आहे. मोर गेली गुतली नाही ह्या वावरात. आज चिखल सगळं हे होतं ना. मग गाडीच नसून निघली घर मग. घर घर काढली त्यांनी रिटून 5-7 जण होती ना. ढकलत ढकलत काढली. ढकलून ढकलून काढली असेल नेली अशी वर. म्हणलं बाबा काय इडी पोरं आहेत. मग समज नाही ना. हो. ओला असल्यामुळे हा नाही कळत. फिरत नाही. हे गवत दिसल्यावर आता तुम्हाला काय कळणार आहे ह्याच्या खाली काय आहे का. होय, होय. कोरडं दिसतंय हाय इथं मैदान जागा पण खाली ओला असल्यावर गाडी हालत नाही. हलतच नाही. जागेवर फिरणार ना. तशी लय जण अडकायची का? अरे लय याला माहिती आता हे म्हणतोय तर त्याला रस्त्याला तसा आम्ही इथं लय वेळा अडकलो उचलून नेलं गाडी तिकडं. जमायची पोरण बाबा हे निबर जागा आहे तिथं वाज उठून तिथे ठेव तेवढी कशी तरी तिथंच न्यायची. ते खालून त्या मरगाड्यात माती शिरली हलतेच का चाक. ना हलत गाड्या आणि चिकन माती ही सगळी. तिले तेव्हा रोड नव्हता काय साखर मोकळ चिखल होता. साधा रोड. काय रस्ता म्हणजे हा पायवाट सारखा रोड होता तेव्हा. त्या उन्हाळी दिवसाचे यायच्या न जायच्या. पाऊस कळाला मग यात लय राडावा लय राडा व्हायचा इथनं गाड्या जाणं पण धड खडी टाकलेली नव्हती बुरम टाकलेला काहीच नव्हतं. नुसता मोकळा रस्ता असं होतं. बैलगाडीचा कसा रस्ता असतो पहिला अगं असं. बर बैलगाड्या कवर उन्हाळा आहे तोवरच चालायच्या. होय. म्हणजे पाऊस लागल्यावर कशाला या वंडी टाक खाली गाडीचं. हा, मग काय. तिकडनं रोड आहे तिकडनंच जायचं मग. रोड आहे त्या रोडनी जायचं. आम्ही सुद्धा आमचं इथून दूध मग आम्ही तिथून गावातून आमची गाडी टॅक्सी न्यायची. पावसाळ्यात जरासं धिंगाणा जातो इकडं. नाही पावसाळ्यात रस्ता सोडून खाली उतरला की तो गुतलाच. गुतलाच हा हा? गुतलाच. गुतलं लय वेळा मजा बघितली म्हणतात वरनं. ते वरनं आता बघायचं. त्यांचं इथंच आयुष्य गेलंय. मी असायचो आणि त्यात ही काय रस्ता पुढे तोंडा बसून हितवर येतो मला हा, म्हणजे तुम्ही इथंच असता का रोज? पण किती भारी इथं शांतता. शांतता लय सिटी मध्ये काय नाही. श्वास घ्यायला आता हे राहिलं नाही. हवा नाही राहिली. भारी. रोजची सवय आहे. गुदमरल्यासारखं होतं तिकडं. आणि असं पुण्यात शहरामध्ये असं उघडं बघायला जागा आहे. नाही अहो. आकर्षित नाही. बाहेर रस्त्यावर पडलं तरी असं तुम्ही ट्रॅफिक. तुमच्याच घरात असेल ना जर रस्त्याला जरी असलं माणसाशिवाय काय दिसतंय दुसरं काय नाही असं काहीच नाहीये. काय दिसतंय म्हणूनच थांबलो ना हे बघण्यासाठी. खरंच आहे. तर म्हणलं होतं बाळा, हे खेडेगावचं वातावरण लय भारी. लय भारी हो. लोकांना काय शरीरासाठी पण भारी. पहिलं होतं शहरात जाऊ दे. ते कळत नाही ना त्या मोहात अडकतात है ना. पैसे पैसे कमावण्याचे आहेत ना. आता ज्याची त्याच्या भूमिकानी हा, नाही, बरोबर ज्याची त्याची भूमिका. तुम्हाला कुठं काही वाटलंच नसेल जावं. मी आता बघ मी हे अंगठी ठेवतो. हो. आपला जन्मल्यापासून जसं चालायला लागलो तसं माझा हात धंदा आहे. हेच पहिल्यापासून. पहिलं विदर्भ पाळायची शेतीचं काम करायचं. दोन बैल हा, मग त्यांच्यावरच सगळं आपलं चाललंय. चाललंय. आता मग हे पूर्व करायला लागल्यापासून त्यांनी पाहताना वाढवलं आपला मशीनचा गोठा बांधाय. आता गुजरातला जायचं. हा, मी सांगतो ते, माहिती आहे. चांगलं आहे ना मग थोडंफार त्यांना आता करावं हा म्हणजे आता का आपल्या पोटासाठी लागते ते केलं पाहिजे. नाही, बरोबर आहे ना. खरंय. घरी बसून काय करणार आता दुसरी नोकरी नाही आपलं घरी बसून असण्यापेक्षा आम्ही करणारी घरी आहेत ते आपलं तो आपला दूध घेऊन जायचं यायचं ते आहे. लागलं पाहिजे असं नाही. चांगलं आहे ना. त्याला लई गिऱ्हाईक असते. वरच्या वरचा ना त्याला लई गिऱ्हाईक. भारी आहेत पण. त्याची जागा स्टाफ म्हणजे हा त्याची राहण्याची सोय बी लई पद्धतशीर. पद्धतशीर आहे, हा माहिती आहे. त्याच्याकडं अशी मुक्त तुमच्यासारखी अशी जेवून जाणारी लई नाही त्याच्याकडे. त्याच्याकडे मुक्कामी माणसं नाही मुक्कामी आम्ही 4-5 वेळा गेलो तिथं. लई. मस्त त्यांच्याकडे घर त्यांचं घर तिथंच आहे. शेजारीच घर आहे आणि शेजारीच रूम राहिला आहेत. माणसाला गाद्या फिट्या सगळं आम्ही राहिलेलो आहे तिथं लय वेळा. तिथं पावायला आंघोळ करायला पण आहे सगळं आहे. टँक आहे. टँक आहे आणि असं शेजारी डोंगर आहे. चांगलं आहे ना तेवढंच का हो. हा. हॉटेल पण होते.
त्याचा खर्च बी तेवढा केलाय त्यांनी. हा नाही खर्च केलाय ना तेवढा. दिले बरी वरती. काहीतरी जाऊ वरती आपण. दिवस न्या, एक दिवस वरती द्या. हा हा, वरती द्या. म्हणतो एक दिवस नाही आला. नाही नेऊ ना, मला माहितीच ते पण वरचं. ते- हा, हे असं उन्हाळ्यात जाऊ. हा पावसाळ्यात चिखल असतो जरा. पावसाळ्यात जरा म्हणजे नाही पावसाळ्यात काय होते हे वातावरण जरा निराळ असते, हा असं उघडं दिसत नाही. काय सगळं दुखत धुकं असतं. आमच्याकडे पाऊस काळा नाही ना, दुःख हे किल्ला दिसणार नाही तुम्हाला. आम्ही येतो किल्ल्याला, दर रविवारी येतो. होय ना, दर रविवारी आम्ही पलीकडनं येतो. म्हणजे हे किल्ला का तुम्हाला खालून हा दिसणार इकडनं ना? नाही दिसणार किल्ला, आम्हाला दिसतच नाही. इकडनं नाही पाऊस दिसत. काळाला दिसत नाही. बरोबर. ते असं टायमिंग दुःख असतं. हा असं मोकळ्या टायमात आलं म्हणजे काय नाही. पाऊस काळा लागला ना की ते बंदच केला म्हणायचे आम्हाला दिसायचा मग. नाही दिसत नाही, अख्खा धुकंच असतं कंटिन्यू. ते टावर सुद्धा दिसत नाही बरोबर. दुःखामुळे. काहीच दिसत नाही म्हणजे. लाईट असते त्याला पण ती सुद्धा दिसत नाही हा. ना, दुःख तेवढं असतं ना. बरोबर आहे ना. त्याच्यामुळं सगळं दुःख तिथंच बसते. खरंय. भारी पण वातावरण चांगलं आहे. मस्त आहे. थंड वातावरण आहे. निवांत आहे. म्हणजे एक नाही दोन नाही आपलं. हा, तेच महत्वाचं असतं. सुंदरी बघा तुमची निघाल्या घरला सुंदर. निघाली पोट भरला असेल का आता? भरलं तर काय नाही. ते ऐकते का आपलं? काय ऐकते? तुमच्याकडे लक्ष ठेवते का तुमच्या? मग तुम्ही इकडे हल्लो की त्या निघाल्या घरला. हा ना, तुमच्यावर थांबलेत वाटतं आता. मग काय इथं बसलोय ना आता. मला दुसरी बघितली पाहिजे, ती गाया बघितल्या पाहिजे ना. त्या गाया मशीनला सोडून मागे जाते उलट्या. कुठल्या त्या का? हा या एकत्रच असतात वाटतं कंटिन्यू. हा, यातलं एक हल्लं की सगळे हल्ल्या. गाया लांब जातील तर मग म्हशी मोर जातील निघून. हम्म. दादा बशी शेत आहे त्यावरती शेत त्याच्यात. हा, हा.